नेहमी चित्रपटामध्ये आपली भूमिका मांडत असलेले सिद्धार्थ जाधव या ठिकाणी ढोल वाजवण्याचा आनंद घेतलेला आहे। आपल्याबरोबर ते त्यांना विचारू, सिद्धार्थजी आज नेमकं तुम्ही ढोल वाजवून या शोभायात्रेत सहभागी झालेत, कसं वाटतंय तुम्हाला आणि काय शुभेच्छा तुम्ही इकडे द्याल? नाही, आज आमचा सिनेमा आता थांबायचा नाही तर पोस्टर लॉन्च झालाय। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मराठी सिनेमा खूप छान पद्धतीने अप्रिशिएट केला जातोय आणि 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात आता थांबायचं नाही रिलीज होतोय, तर खूप बरं वाटतंय। त्यामुळे हा जोंबोली सिनेमाचं प्रमोशन करताना आणि नवीन वर्षात स्वागत करताना खूप मजा येते। एकंदरीत या ठिकाणी त्यांचा चित्रपट त्यांनी बघावा, त्याचबरोबर येणाऱ्या जो चित्रपट आहे तो त्यांनी बघावा अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी मत मांडलेलं आहे। मात्र शोभायात्रेमध्ये ज्या पद्धतीने शोभायात्रेमध्ये ते सहभागी झाल्याने ढोल वाजून त्यांनी सहभाग घेतला, हे सगळे पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील या ठिकाणी झाली होती। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे। शोभायात्रा जी आहे ती आता डोंबिवली मंदिरामध्ये ती पालखी जी आहे ती आलेली आहे आणि शोभायात्रा जी आहे या ठिकाणी सांगता होताना दिसतात। मात्र सिने कलाकार असतील किंवा त्याचबरोबर राजकीय नेते हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग या शोभायात्रेत घेतल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।